आळंदी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवार भाग्यश्री रनवे 20 डिसेंबरपासून गायब आहेत। भाग्यश्री रनवे या 35 मतांनी पराभूत झाल्या होत्या। निकालाच्या 5 दिवसांनी त्या गायब झाल्या होत्या, तेव्हापासून आज तागायत त्या गायब आहेत। आळंदी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली। लोहगडाजवळच्या विसापूर किल्ल्यावर ट्रेकर्सना मारहाण केल्याचा आणि महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या 13 जणांना अटक करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये 3 महिलांचाही समावेश आहे। यापैकी 9 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर 4 जणांना कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे। 31 डिसेंबरच्या रात्री ट्रेकर्सचा एक ग्रुप विसापूर किल्ल्यावर नववर्षाच्या स्वागतासाठी दाखल झाला, पण त्याचवेळी तिथे आलेल्या जमावाने या ट्रेकर्सना मारहाण केल्याचा आरोप आहे। दरम्यान ट्रेकर्सवरही किल्ल्यावर अन्न शिजवणं आणि विनापरवाना वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवी दिल्लीमध्ये जुन्या नोटांवरून वेगळाच गोंधळ बघायला मिळाला। एक गरीब महिला रिझर्व्ह बँकेत नोटा बदलण्यासाठी आली, मात्र बँकेने तिला 4000च्या जुन्या नोटा बदलून देण्यास नकार दिला। त्यामुळे या महिलेने चक्क रिझर्व्ह बँकेसमोरच कपडे उतरवत निषेध केलाय। यानंतर पोलिसांनी पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केलाय। केवळ परदेशातून आलेल्यांना आणि एनआरआयनाच जुन्या नोटा बदलून दिल्या जातील अशी घोषणा आता रिझर्व्ह बँकेने केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या कलमाडी गावात मालूबाई मोतीलाल पाटील या 55 वर्षीय शेतकरी महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। बँकेतनं पैसे मिळत नसल्यानं मालूबाई यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। मुलाच्या लग्नासाठी मका विकून आलेले पूर्ण पैसे बँकेतनं मिळत नव्हते। बडोदा बँकेच्या जनधन खात्यात 60,000 रुपयांचा चेक टाकलेला होता, पण बँकेतनं फक्त 10,000 रुपये मिळाले होते। महिन्याला फक्त 10,000च मिळतील असं बँक अधिकाऱ्याने म्हटलं होतं। त्या चिंतेतूनच मालूबाईंनी आत्महत्या केली असं कुटुंबियांचा आरोप आहे। मध्य प्रदेशातील एका भागामध्ये नव्या नोटांसंदर्भात धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एसबीआय बँकेत शेतकऱ्यांच्या हाती पडणाऱ्या नोटांवरून गांधीजींचा फोटोज गायब झाल्यानं तिथंच खळबळ उडाली। म्हैसूर प्रेसमधनं छापून आलेल्या नोटा जवळपास 6 नोटा आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हाती पडल्या। बँकांनी ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगत नोटा पुन्हा बँकेत जमा करण्याचं आवाहन केलं। दरम्यान या नोटा बनावट आहेत अशी शंका अनेकांनी उपस्थित केली। नववर्षाच्या पार्टीनंतर घरी परतणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना बंगळुरूमधल्या सीसीटीव्हीत कैद झाली। शहरातल्या कम्मनहळ्ळी भागात राहणारी एक तरुणी मध्यरात्री 2:30 वाजता आपल्या घरी परतत होती। रिक्षातनं उतरल्यानंतर घरी चालत परतत असताना मागून आलेल्या 2 बाईकस्वारांनी तिला अडवलं आणि तिच्यावर जबरदस्ती केली। सुमारे 30 सेकंदांच्या घृणास्पद प्रकारानंतर तरुणीने आरडाओरडा केला आणि त्यानंतर नराधमांनी तिथून पळ काढला। ठाण्यामध्ये आयुक्तांच्या गैरहजेरीत अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी 3000 झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे चव्हाणांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे। वृक्ष प्राधिकरण समितीचे निर्णय घेण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांना नसल्याचा निर्वाळा राज्य शासनाने दिला। आयुक्तांच्या गैरहजेरीत याआधी अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांना 9000हून अधिक झाडं तोडण्याची विकासकाला त्यांनी परवानगी दिली होती। मुंबई विमानतळावरून एकाला 4.5 किलो सोन्यासह अटक करण्यात आलेली आहे। मोहम्मद फवाज असं अटकेतल्या इसमाचं नाव आहे। रात्री 11च्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे। दुबईहून विमानातून इस्माला या मुंबईत येत होता आणि त्यावेळी त्याला ही अटक करण्यात आली। मुंबईमधलं वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी हवा शुद्धीकरण यंत्रणा आणि शिवग्रामीण टॅक्सी योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या योजनांचं उद्घाटन करण्यात आलं। हवेतील प्रदूषित घटकांची तीव्रता कमी करण्यासाठी हवा शुद्धीकरण यंत्रणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मुंबईमध्ये सायन शिव पुलाखाली, बांद्रा कलानगर, घाटकोपर श्रेयस सिनेमागृहाजवळ, भांडूप रेल्वे जंक्शन आणि सीएसटी रेल्वे स्थानक अशा 5 जागांवर प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे। ग्रामीण भागात 6 आसनी रिक्षांचं प्रदूषण कमी करण्यासाठी शिवग्रामीण टॅक्सी योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे। शिखांचे गुरु गोविंद सिंग यांची आज 350वी जयंती असल्यानं देशभरातील गुरुद्वारांमध्ये शीख बांधवांनी मोठी गर्दी केली। दिल्ली आणि पाटण्यासह देशभरातील सर्व गुरुद्वारांमध्ये प्रकाश पर्व साजरं केलं जातं। फिलिपाईन्समध्ये 150 कैद्यांनी तुरुंगातनं पळ काढलाय। स्थानिक वेळेनुसार बुधवारी पहाटे 100पेक्षा अधिक शस्त्रधारी व्यक्तींनी उत्तर कोटॅबाटू जिल्ह्यातील तुरुंगावर हल्ला केला आणि 158 कैद्यांची सुटका केली। त्यातल्या 6 कैद्यांचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला, तर 8 कैद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय। या तुरुंगात 1,500 कैदी होते। त्यात पळून गेलेल्या कैद्यांचे गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे होते। 2007 नंतर तिसऱ्यांदा या तुरुंगावर हल्ला झाला।